नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी, त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बागायतदार बंधूंनो, आपण स्लरींच्या यावर बोलतोय। बऱ्याच वेळा आपण स्लरीचा वापर करतो। पोटॅशची स्लरी आपली इतकी तुफान गाजली की एसओपीचा खर्चच बागायतदारांचा बंद झाला। ह्यासाठीच जर आपण फॉस्फरस युक्त स्लरींचा वापर केला, म्हणजे साधं नाव सांगतो, पिठांच्या स्लरींचा जर वापर आपण केला तर आपल्याला माल फुगवण्यासाठी आणि मागाला गर भरण्यासाठी वेगळ्या केमिकलची वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही, इतकी ताकद त्या स्लरींच्यात आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टर सोल्युशनचा वापर कसा करावा ह्या विषयावर बोललो। कोणत्याही पिकाच्या बाबतीत, म्हणजे संत्रा असेल, बोर असतील, डाळिंब असेल, द्राक्ष असतील, कोणत्याही पिकाला असेल, ह्या स्लरीचा वापर नेमकेपणाने करण्याचा प्रयत्न करा। स्लरी अशी करा, 200 लिटर पाणी, देशी गाईचं शेण 20 किलो, देशी गाईचा मूत्र 20 लिटर, नत्राची मात्रा अजिबात वाढत नाही, अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही आहे। पहिल्या 30 ते 50 ते 60 दिवसापर्यंत आपण या 2 वेळा स्लरी घालू शकतो। चांगलं ढवळा, त्यात डिकंपोजर एक 20 लिटर टाका, त्यात गूळ एक 2 किलो टाका, ते चांगलं ढवळा आणि त्यात मुगाची डाळीचं पीठ 5 किलो, उडदाच्या डाळीचं पीठ 5 किलो, सोयाबीनच्या डाळीचं पीठ 5 किलो, फुलक्याच्या डाळीचं पीठ 5 किलो, हरभऱ्याचं पीठ 5 किलो, त्यानंतर ज्या कोणत्या पिठा असतील, चवळी असेल, मटकी असेल, मूग असेल, उडीद असेल, कोणत्याही 5 डाळी घ्या आणि त्या डाळींची प्रत्येकी 5 किलोची पिठं तयार करा आणि ती पिठं त्यात टाका। चांगलं ढवळा, एक 4 ते 5 दिवस चांगलं ढवळा, तुम्हाला इतके सुंदर रिझल्ट्स मिळतील। त्यातच पुन्हा जर आपण त्यात तूप एक 200 ते 250 ml, दूध एक 2 लिटर जर घातलं तर स्फुरदची मात्रा वेगळी द्यायची अजिबात आवश्यकता भासणार नाही। मी जी बाजारात जेवढी रासायनिक खतं मिळतात ना, त्या रासायनिक खतांची मात्रासुद्धा आपल्याला द्यावी लागणार नाही, इतकं सुंदर यश आपल्याला तिथे मिळतं। एक 6-7 दिवस भिजवलं, 6-7 दिवस भिजवलं, चांगलं ढवळलं रोज सकाळ दुपार संध्याकाळ, आणि ते जर थोडं घातलं तर आपल्याला अत्यंत चांगला फॉस्फरस आपल्याला मिळू शकतो। बागायतदार बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढायचं असेल तर या स्लरींचा वापर नेमकेपणाने करण्याचा प्रयत्न करा। ह्या 30 दिवसापासून 60 दिवसापर्यंत एक 2च वेळा, आणि छाटणीच्या अगोदर एकदा, आणि 30 दिवसापर्यंत स्टार्टर सोल्युशनच्या स्लरी एक 2 वेळा, म्हणजे ह्या 4 स्लरी जर आपण 60 दिवसात घातल्या तर सुंदर यश मिळतं। 60 ते 90 दिवसांच्या दरम्यान कोणत्या घालाव्या आणि 90 ते 120 ते 130 दिवसांच्या दरम्यान कोणत्या स्लरी घालाव्या त्याच्यावर मी वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करण्याचा प्रयत्न करेन। पण एक देशी गाई 5 एकर द्राक्षाची ती अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळते हे लक्षात घ्या। कमीत कमी खर्चात जो आपला द्राक्ष शेती किंवा शेती करण्याचा जो संवाद चालू आहे तो संवाद जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जर आपण ह्या निमित्तानं पोहोचलो तर त्यांचे 2 पैसे वाचतील हे लक्षात घ्या। म्हणून विनंती करतो आहे की जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट जरूर करा। धन्यवाद।